एकत्रित झाली आहेत त्या सगळ्या पाहुण्यांना आपण सन्मानित करतोय. आदरणीय हेमंत पाटील साहेब यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. मॅच सुरू करा, मॅच थांबू नका. पंचांना विनंती, आपण सूचना द्या. इकडे पाहुणे आहेत त्यामुळे आमचं लक्ष इकडे आहे, पण आपण सूचना द्या आणि मॅच लगेच सुरू करायची, अजिबात थांबू नका. ते पारितोषिक प्रथमेश अनाऊन्स केलं होतं आम्ही त्यांना 2 ते 3 वेळा. 500 रुपयांचं पारितोषिक घेण्यासाठी यावं. संतोषजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय संतोष पाटील साहेब यांना विनंती आहे की आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी. तदनंतर आदरणीय सुभाषजी पाटील साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सुभाषजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा मात्र स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. सुभाषजी पाटील साहेबांचं मात्र या स्पर्धेमध्ये आपण सन्मान या ठिकाणी करतोय. सुरुवात झाली या ठिकाणी मॅचला. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू मात्र सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. आदरणीय चंद्रकांत पाटील साहेबांना या ठिकाणी मी विनंती करेन की आपण सन्मानाचा मात्र स्वीकार करायचा आहे. चला, मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चंद्रकांतजी पाटील यांचा पण आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलेला आहे. सगळ्या मान्यवरांचा शब्द सुमनांनी आपण करूया सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचकडे आणि वळूया शेरो शायरी के बादशाह आमचे रायगडचे हिंदीची तोप बाबू शाह सरांकडे. चलिए नीतीश गायकर के लिए देखिए बात करेंगे खास कैश प्राइज है. महेश दादा गायकर देखिए यहाँ पर उपस्थित हैं. अगर 25 रन भी बनाते हैं और नीतीश गायकर देखिए उनके लिए 1000 कैश प्राइज दिया जाएगा. महेश दादा गायकर. और ये चलिए भाई यहाँ पर मिड ऑफ के ऊपर से खेला है वाइडिश लॉन्ग ऑफ पर फील्डर यहाँ पर बढ़िया कैच लिया गया भाई. यहाँ पर कहती ना शराब पीने का मन था लेकिन पास में कागज का नोट कम था. और अंपायर कहते हैं यहाँ पर बीमर चेक करना है भाई. बैटिंग टीम ने डीआरएस मांग लिया, कोई बात नहीं. चलिए स्क्रीन पर देखिए आप देख सकते हो चेहरा देखिए अनंत सेठ पाटिल साहब है. और क्या प्रतियोगिता देखिए, सीजन की शुरुआत नवंबर का महीना है था लेकिन एक यादगार लम्हा बनाए थे भाई. क्वालिफाइड टीम के लिए देखिए प्रवेश फीस रिटर्न किया गया जो क्वालिफाई से बाहर हुई. मोटर बाइक देखिए लकी ड्रॉ के लिए आने वाला साल सीजन थार बहुत बड़ी देखिए आज समाज की तरफ से मनुष्य को जिक्र करना चाहोगे. और जहाँ पर देखिए डीआरएस चेक किया जा रहा है. बैटिंग टीम ने डीआरएस रखे हैं कि इन बीमारी. अंपायर का कहना सेफ है लेकिन बैटिंग टीम का कहना है कि हाइट फैक्टर है. लेकिन देखते तीसरे अंपायर का डिसीजन जब तक आता है थोड़े मानस की तरफ जुड़ते हैं. नक्कीच अनंत पाटील साहेब बाबूशाह सरांनी उल्लेख केला. प्रवेश फी खरं तर परत पण दिली गेली. त्याच्यानंतर लकी ड्रॉसाठी बाईक पण होती, पण सगळ्यांना जेवण दिलं त्यांनी. सगळ्यांना, प्रेक्षक जेवढे होते, खेळाडू जेवढे होते, सगळ्यांना जेवणाची व्यवस्था केलेली होती. अन्नदाता सुखी भव असं आपण नेहमी म्हणत असतो. कारण बाबूशाह सर कोणी आपल्या नोकरीवरून येत असतो, कोणी वैयक्तिक आयुष्य सोडून येत असतो क्रिकेटच्या प्रेमासाठी, आणि त्या सगळ्यांना भोजनाची व्यवस्था करणं हे काम अनंत पाटील साहेबांनी विशेषतः केलं होतं. त्यांचं आपण ते आभार व्यक्त करूया. पण दत्ता गायकर साहेबांचा पण सन्मान आपण या स्पर्धेमध्ये घेणार आहोत. दत्ता गायकर साहेबांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा मात्र स्वीकार करायचा आहे. दत्ता गायकर साहेब ही मगाशी म्हटलं एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. बैटर को जाना पड़ेगा पर तीसरे अंपायर का डिसीजन सही बताएं. दत्ता सेठ गायकर साहब देखिए बात करेंगे जो हमने अनंत सेठ की टूर्नामेंट की बात बताई ना, क्या डिसिप्लिन उन्होंने बहुत बढ़िया मैनेजमेंट में जान लुटाए थे और सभी का मेहनत रंग लाया वो प्रतियोगिता की. देखिए आज भी चर्चा का विषय बनाए. आज भी टेनिस करीब देखिए उस टूर्नामेंट की बड़ी अदब इज्जत से नाम ले जाती है. सभी सर ने भी अच्छी बातें छेड़े क्योंकि रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 1 को देखिए बहुत बढ़िया देखिए जो क्रिस्टल खंड पर खेला गया था अनिल दादा के साथ देखिए उन्होंने बहुत लाजवाब काम किए थे. लेकिन इस मैच में बात करेंगे विकेट गिरा है. चलेंगे मानस आपकी तरफ फिर से. दत्ता गायकर साहेबांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान या ठिकाणी केलेला आहे. त्यांचं आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. महेशजी गायकर साहेबांकडून पारितोषिक आहे 25 धावा जर या ठिकाणी जमा केल्या. फलंदाज नितेश गायकर यांनी जर 25 धावा केल्या तर महेश गायकर साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. बाबूशाह सरांकडे जाऊया. चलिए बहुत बढ़िया देखिए अच्छी बात बताई. यहाँ पर देखिए टाइमिंग देखिए कितना बढ़िया देखिए कड़क एकदम से भाई. यहाँ पर मैं तेरी मैं ना तू मेरा तोता
अरे छक्का लगा है मोटा, डीजे तू क्यों रुका है, तू भी देख दे अभी ठोक दे छोटा। जाने वाले जरा तो चलिए बात करेंगे अनंत सेठ पाटिल साहब। देखिए बात करेंगे बड़ी चेहरा छक्के के हैट्रिक के लिए 5,000 देखिए अंबर से। चलिए 5,000 के आसपास देखिए छक्के के हैट्रिक के लिए। और यही तो बात बताया, जिक्र करेंगे हम। सबसे पहले देखिए थोड़ी सी मैच की जिक्र कर लेते हैं। और फिर से एक बार देखिए यहाँ पर चेक किया जा रहा है यहाँ पर से अनंत सेठ पाटिल साहब। देखिए बात करेंगे, मानस कहा जाता है ना, परिवार को मालिक बनकर नहीं माली बनकर संभालो, क्योंकि जिस बगिया का माली अच्छा होता है ना, वहाँ हर फूल महकता है। और अनंत पाटिल साहब देखिए बात करेंगे, आज समाज कहते से लेकर देखिए टेनिस करियर में दत्ता सेठ फूल महकता हुआ क्यों है, इसकी कारण एक ही है भाई, नो बॉल। देखिए ये मजदूर के साथ भी मजदूर बन जाते हैं, ये मालिक के साथ मालिक भी बन जाते हैं। और नो बॉल देखिए अंपायर का कॉल आ चुका है। मजदूर या गोष्टीचा उल्लेख केला आणि महाराष्ट्र राज्य मजदूर सेलचे अध्यक्ष अनंत पाटील साहेब बसलेले आहेत. यही बात बताया कि परिवार को मालिक बनकर नहीं माली बनकर संभालो, क्योंकि जिस बगिया में माली अच्छा होता है वहाँ की फूल महकते हैं भाई यहाँ पर। और वो चेहरे देखिए हमारे बीच इस वक्त मौजूद है। और 3 छक्के के लिए इनकी तरफ से 5,000 है। और दूर से खेला हुआ यहाँ पर हवा में है, लेकिन टाइमिंग कितना अच्छा है। और टाइमिंग भी कमाल का था भाई यहाँ पर, क्या कमाल की टाइमिंग देखिए भाई, ऐसे लगा नहीं बल्ले का फॉलो, देखिए कितना अच्छा था चरण। सिर्फ तेज देखिए बात करेंगे तुरमाली टीम की, लेकिन और जड़ में रखे थे यहाँ पर सिद्धेश्वर। देखिए तलोजी मस्कुट टीम है, बहुत बढ़िया देखिए युवा टीम है, और जोश भी है जुनून भी है। लेकिन कहा जाता है ना, जोश और जुनून का खेल है, क्रिकेट है, डर के आगे नहीं है टिकट। लेकिन आता हुआ एक 4 रन यहाँ से फिर से एक बार। सत्रह रन देखिए यहाँ पर पटाखों की आतिशबाजी, और इसके साथ साथ देखिए जो चेहरे देखिए। और अक्सर कहा जाता है ना, मानस के समाज में ऐसा चेहरा ढूंढो जो तस्वीर में कम और मुसीबत में ज्यादा। और वो चेहरे देखिए हमारे सामने है, और उनके साथ जितनी भी अतिथि मेहमान हैं सभी का वेलकम स्वागत है। 17 रन बनाए पहला ओवर में, मानो के प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया, और पहला ओवर में गेम बदल गया। और क्रिकेट एक दोस्तों ऐसा चीज है ना, ये गेम बदलने में ज्यादा समय नहीं लगता है। क्रिकेट तो माहौल देखकर रंग बदलती है, और क्रिकेट कभी भी रंग बदल सकता है। रनों की बात करेंगे, रन 17। चलिए अंपायर फिर से एक बार देखिए तैयार से। चलिए बात करेंगे यहाँ पर, चलेंगे डीजी के पास। यहाँ पर देखिए लाइव 24 लाइव भी देखिए बड़ा अच्छा काम करते हुए यहाँ पर से
चलिए थोड़ा सा देखिए बल्लेबाज जो इन बैटर रहते हो ना थोड़ा आपको रेडी एक्शन में रहना पड़ेगा। जिससे बैटर आउट होता है ना आपको कम से कम देखिए थोड़ा देखिए 30 कदम तो सफर तय करना पड़ेगा भाई। रनों की बात करेंगे देखिए रनों की यहाँ पर 17 का देखिए खतरा अक्सर कहा जाता है लेकिन ये अक्सर खतरा रहता नहीं भाई। खतरा देखिए हर वक्त आपके लिए रहता है लेकिन खतरे के लिए आपको तैयार भी रहना जरूरी है। इस बार देखिए जगह से खड़े खड़े खेल दिए यहाँ पर। शॉट सिलेक्शन जो जगह बनाए जो जगह चुने वो बेहतर नहीं था। यहाँ पर शॉट कवर पर देखिए कैच दे बैठे मानो कि बल्ला ही चला लिए नजरें कहीं थी निगाहें कहीं थी और जिसका कारण ना दूसरा विकेट तुरंत गिरता हुआ। मना मना चे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष आदरणीय शिवाजीनगरचे सन्माननीय सचिन दादा पाटील साहेब यांची उपस्थिती मात्र व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते। त्यांचं आपण करूया सहर्ष सहर्ष असं स्वागत। चलिए बहुत बढ़िया देखिए लाजवाब रनों की बात करेंगे। रन देखिए यहाँ पर बना है 17-2 विकेट देखिए बैक टू बैक गिरता हुआ। 17 का खतरा 17 का खतरा देखिए एक दिन अगर मैं आपको याद दिला दूं ना वो बहुत मुश्किल का समय था। जो 17 का खतरा टाला था मुश्किल से बड़ा लेकिन अब 17 का खतरा देखिए ये भी मुश्किल से टाला है भाई। जयवंत दादा आपको पता है 17 नवंबर 2019 याद कर लीजिए चीन में पहला कोविड का मरीज मिला था और अनंत सेठ जैसे ऐसा इंसान देखिए महाराष्ट्र की धरती पर बहुत सारों ने कोविड के समय मदद की है सपोर्ट किए हैं मेडिकल का सुविधा भी दी है अनाज भी घर घर बांटे हैं। वो दिन को कौन भूल सकता है। आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे। और रनों की बात करेंगे रन देखिए जाकर पहुंचा है 20 रन। चलिए बहुत बढ़िया देखिए यहाँ पर ओ क्या बल्ले को छू कर निकला। रन कैसे भी आए टीम के लिए रन आप बचाए बचाए यहाँ पर लेकिन बाल 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 यहाँ पर कमाल की फील्डिंग देखिए। फील्डर की बात करेंगे सोम थे देखिए भाई यहाँ पर नहीं मेहनत तो करना पड़ेगा भाई। मैं पहले ही बताया भाई आप ग्रामीण मुकाबला खेल रहे हो कहते ना गांव का ममता और आपका क्षमता ये बहुत जरूरी है। देखिए ग्रामीण के खेल में क्या होता है ग्रामीण के मैच में पूरी गांव देखिए आपके साथ रहती है वो ममता वो प्यार देते रहते हैं और क्षमता दिखाना आपके काम है। ये चलिए खींचा ऊंचाई तो लिए अल्लम भाई भी लेकर जाता हुआ 13 का फूल 17 का माला। अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला ठुक डीजे वाला। देखिए यहाँ पर मौजूद हैं जय जयकार उनकी भी देखिए आज और यहाँ पर बल्लेबाज भी देखिए यही तो बात बताया गांव का रहता है ममता लेकिन सिर्फ आपको दिखाना है आपका जो अंदाजा आपका जो क्षमता। देखिए कितना ढूंढोगे तो अगर रास्ता मिलेगी मंजिल की फितरत है वो खुद चलकर नहीं आती है वहां तक पहुंचना पड़ता है। टीम का स्कोर देखिए पहुंचा है 29 देखिए 29 रन लेकिन अभी 2 ओवर कंप्लीट है लेकिन अभी भी देखिए 18 की नाना बाकी है। और समय की बात करेंगे देखिए पहला 2 ओवर के लिए आपने 10 मिनट का समय लिए हैं 20 मिनट पहला इनिंग कंप्लीट करना है तो फील्डिंग देखिए आपको तुरंत लगाना पड़ेगा। सिद्धेश्वर तलुजी मस्को टीम है यस फिल्डिंग टीम जास्त वेळ घेऊ नका पाण्याची व्यवस्था करा। यस पाण्याची व्यवस्था त्वरित मैदानामध्ये। खरं तर या स्पर्धेसाठी सन्माननीय महेशजी पाटील साहेब आपल्या बाबांच्या स्मरणार्थ स्वर्गीय रामगोपाल पाटील यांच्या स्मरणार्थ लाख रुपयांचं देणगी आम्हाला मात्र दिले। चलिए तुरंत मी मगाशी बाबूशा एक भजनाचा सर्वांना आनंद त्या भजन ऐकताना एक अभंग माझ्या आठवणीत आला माझ्या वडिलांचे दैवत आणि दुसरा एक माझ्या बाबांची मिरासी। आपल्या बाबांसाठी आपण सर्वतोपरी करावं हे माझं प्रत्येक मुलाला सांगणं आहे। जे बापाचा शब्द कधी खाली पाडू देऊच नाही मुलाने हे पहिलं त्याच्या आयुष्यातलं कर्तव्य। कोणीही असू दे बाप अत्यंत महत्वाचा। आणि एक लक्षात ठेवा बाबाचं सुतक हे 13 दिवसांचं नसतं
ते आयुष्यभर असतं मुलाला, आयुष्यभर. बाप नावाची सावली एकदा निघून गेली की शब्दात पण ते व्यक्त करू शकत नाही. परंतु आपल्या बाबांच्या स्मरणार्थ 1,00,000 रुपयाची देणगी महेशजी पाटील यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी दिले. त्यांचे पुन्हा एकदा आभार. इट्स ओव्हर टू बाबूशा. बॉल चालला मिड विकेटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तुरमाले संघ इथे धावाची जमवाजमव करत असताना श्री सिद्धेश्वर तलोजे मजकूर संघाच्या विरोधात. नहीं, बहुत बढ़िया, सही बताएं. महेश दादा के बारे में जिक्र किए निश्चित रूप से हर पिताजी का भी सपना रहता है. कहते ना, माँ बाप तो आपके नाम रख देते हैं लेकिन पहचान बनाना आपकी काम है. और देखिए 1,00,000 और इस टूर्नामेंट में देखिए 4 चांद लगाते हुए यही तो बात छिड़ेगी. खिलाड़ी देखिए आपके लिए तैयार, हर कदम देखिए. इस समाज में ऐसे ऐसे चेहरे हैं, बस आपको आपका क्षमता, आपकी काबिलियत है, सही दिशा आपको पकड़ना है. वाइड एक्स्ट्रा से रन आता हुआ कुछ समय के लिए देखिए रन यहाँ पर मिलता हुआ. रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचा है 32 रन. कहते ना, हिम्मत हारने वालों के लिए रास्ता छोटे नजर आते हैं, आखिरी दम तक लड़ने वालों के लिए रास्ता कभी खत्म नहीं होते हैं. तो इसलिए संघर्ष करते रहिए भाई. रनों की बात करेंगे 31 पर 3 है. अपडेट थोड़ा सा करिए भाई. 32 रन बना है और ड्राइव तो बड़ा अच्छा था, लेकिन बढ़िया उतना फील्डिंग में देखिए देखने को मिला. और जहां पर देखिए लगातार पार्टनरशिप बनाने नहीं दे पा रहे हैं. देखिए रिप्ले में देखेंगे किस तरह से जगह बनाए थे, बैकफुट पर आए थे, लेकिन से डीप स्ट्रोक ओवर पर बहुत बढ़िया कैच है, बैलेंस बनाए रखे यहाँ पर. और विकेट नंबर देखिए गिरता हुआ चौथा. चलिए मैच की बात करेंगे, रनों की बात करेंगे. रन देखिए 32 और गेंदबाज देखिए फिर वो जड़े में रखते हुए देखिए 30 तरार. और ये तो काम करना पड़ता है भाई. जिसे कहते ना, स्कूटर के बिना कहीं जा नहीं सकते हो, वाटर के बिना जी नहीं सकते हो, और बगैर यॉर्कर बाउंसर से आप बल्लेबाज को मुश्किल डाल नहीं सकते हो. और ये जड़ में रखा हुआ गेंद 32 पर देखिए अभी भी 4 बल्लेबाज आउट हैं, लेकिन बड़ा आइम ओवर चलता हुआ. तीसरा ओवर खास करके गेंदबाज है भूषण. देखिए फिर से बैकफुट पर आए थे, फिर से देखिए जड़े में वार करते हुए. पुराने गेंद है, हिम्मत की दाग देनी होगी भाई. यहाँ पर कहते हैं ना, सामने वालों की चुनौतियों से नहीं, हम अपनी कमजोरियों से कभी कभी हार जाते हैं. इसलिए खुद की कमजोरी को छुपा ले तो बेहतर है. अगर चौके छक्के ना हो तो सिंगल डबल भी निकाल ले तो बेहतर हो सकता है. हाँ, यही बात बताया. जरूरी नहीं कि आपको बड़ा हिट खेलना है, जरूरी नहीं कि आपको रोज 1000, 2000, 5000 कमाना है. रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचा सिंगल के साथ 33 रन. बढ़िया स्कोर लेके जाकर पहुंचता. कहते ना, बड़ा इंसान बनना बड़ी बात नहीं है, मगर एक अच्छा इंसान बनना बहुत बड़ी बात है. बड़ा खिलाड़ी बनना बड़ी बात नहीं है, एक अच्छा इनिंग खेलना बड़ी बात है. जब अच्छा इनिंग खेलते हो ना, फिर आप बड़े खिलाड़ी कहलाते हो. लेकिन यहाँ पर एक चौके छक्के लगाए, विकेट फेंक दिए, फिर आपके क्रिकेट का चर्चा नहीं होता है. कहते ना, इस दुनिया में जिसने खुद को खर्चा किया है, जिसने खुद को खर्चा किया है और दुनिया ने गूगल में उसे सर्च किया है. और चलेंगे डीजे के बाद जिक्र करेंगे इसे. मैं तेरा तोता, तू मेरी मैना.
डीजे अच्छे आपने बताए। मेरा दिल तोता बन जा, लेकिन कभी लाइफ में तोता बनने की कोशिश ही मत करो, क्योंकि तोता हमेशा दूसरे का भाषा बोलती है, जिंदगी भर कैद रहती है। हमारे अनंत सेठ पाटिल साहब देखिए अपनी अंदाज से अपनी लाइफ जी रहे हैं। क्या करना है समाज में, कैसे यहाँ पर आगे बढ़ना है, सोच देखिए। यही बात बताइए, इंसान के पास कितना धन है ये मायना नहीं रखता है, उसके पास मन कितनी बड़ी है ये मायना रखता है। बहुत बढ़िया। हमारे देखिए दत्ता सेठ समीर सोमनी सर देखिए बात करेंगे इस साल। देखिए बात करेंगे समीर सर, इनके साथ है बहुत सारे टूर्नामेंट में एक साथ है, और कहते हैं ना ये कुदरत का खेल रहता है, एक दूसरे को मिलाना, एक दूसरे को कितना समय दूर रखना, लेकिन कोशिश करना हमारी काम है। हवा में देखिए, और ये सब सारी चीजों को मिलाना, ये आयोजन करता हूँ देखिए मैं ज्यादा, ये पूरी आपकी मैनेजमेंट की। और यही तो बात बताया, लंबी समय कोई प्रतियोगिता को लेकर चलना, लंबी समय कोई भी कार्य में योगदान देना आसान काम नहीं रहता है, लेकिन यहाँ पर विकेट गिरा है, एक लंबा पार्टनरशिप नहीं बन पा रहा है। ये तो हैं, लेकिन 11 के 90 भी बचा है। सूर्य देखिए गोपाल पाटिल सुनंता देखिए बात करेंगे हमारे महेश दादा के देखिए पिता श्री राजीवन दादा देखिए पूरी मैनेजमेंट देखिए, और शायद महीने भी उनकी बड़ी लिस्ट है, कल भी जुड़े रहेंगे। लेकिन क्योंकि इस टूर्नामेंट में देखिए बात करेंगे हर बड़े से लेकर छोटे तक देखिए सभी का योगदान है, और कहा जाता है ना जीवन का सबसे अच्छा योग है एक दूसरे का सहयोग, और ये आयोजन करता हूं मैं देखिए एक दूसरे का सहयोग बड़ा अच्छा है महेश दादा, जिसके कारण देखिए कितना बढ़िया देखिए खूबसूरत है मैदान, लोग मेहनत बनाए गए हैं। हाँ ये चलिए दूर से खेला हुआ है, लेकिन दिखते फील्डर से भी दूर रहता हुआ, कड़क टाइमिंग था भाई, लाजवाब टाइमिंग है, और ये तो काम करना पड़ेगा भाई, कितना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। थर्टी सेवन देखिए 37 रन बनाए, गेंद तुरंत अंदर आता हुआ, और कहते ना डाली से अगर फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। क्या खिलाएंगे फूल? साहिल इस बार देखिए अक्रॉस के लिए यहाँ पर डीप स्क्वायर लेग तैनात है, वन बाउंस लेकर फील्डर तक गया, और बाकी के काम फील्डर ने अपनी अच्छी जिम्मेदारी को निभाते हुए और विकेट कीपर तक गेंद पहुंचाते हुए, तब तक बल्लेबाज के लिए एक रन लेने का मौका था। टीम का स्कोर 38 रन तक पहुंचा है। कहते ना नेतृत्व की क्षमता आपके आकार पर नहीं आपके एटीट्यूड पर निर्भर करती है, आपके कप्तान डगआउट से क्या कर भेजता है ये भी बहुत कुछ मायना रखता है, क्या गेम खेलना है। और उसके बाद एक स्लोअर जड़ में रखते हुए, और ये काम बड़े अच्छे किए हैं सिद्धेश्वर तलोजे मशकूर है। चलिए हमारे साई राजेश सर देखिए एक अच्छे कमेंटेटर आवाज है तलोजा मशकूर के, देखिए ये एकदम से बहुत सारी युवा इसमें देखिए गाथा इलेवन भी तलोजा मकसूर देखते हैं, पापा मोरिया भी तलोजा मस्कुर देखते हैं। ओ ये चलिए भाई यहाँ पर सिद्धेश्वर तलोजा मस्कुर टीम है, लेकिन आज तो कुछ अलग मूड में आए हैं भाई। यहाँ पर लगातार विकेट देखिए, यहाँ पर 7 विकेट गिरता हुआ यहाँ पर मैच में पकड़ बनाए अगली मैच टॉच के लिए, और शायद यहाँ से सेकेंड राउंड का मुकाबला शुरू हो जाएगा। कौन है सर? हमारे संजय देसले सर देखिए यहाँ पर पूरी नजर रखें, देखिए यहाँ पर चलिए भिंगार बनाम ओडोली के पीछे मुकाबला रहेगा, सेकेंड राउंड का मुकाबला रहेगा, 4 ओवर का मैच रहेगा। सेकेंड राउंड का इस लॉर्ड श्री के पहला मुकाबला खेला जाएगा। बहुत बढ़िया देखिए इस बार थोड़ी सी आमदर ट्रॉफी देखिए मिस की हम, तलोजे मस्कुर की बात करेंगे, यवन जड़ी संतोष दादा, दीपक शेठ गोल्डन मैन, लेकिन श्री छत्रपति ट्रॉफी महाराज देखिए कमलाकर शेठ पाटिल का एक बड़ा बिग शो, और उसके बाद एक डे टूर्नामेंट भी हमें देखने को मिला।
चलिए बात नहीं, नेतृत्व का क्षमता आपके आकार पर नहीं, आपके एटीट्यूड पर निर्भर करता है। रनों की बात करेंगे, रन देखिए 38 देखिए 38 रन है, थोड़ा संकोच लगाएं। चलिए यहाँ पर एक देखिए यहाँ पर सिंगल रनों की बात करेंगे, रन की बात करेंगे 39 39 है। चलिए बहुत बढ़िया, देखिए रनों की बात करेंगे, रन देखिए 39 है। ओम साई तलुजे मस्कुर देखिए, उनकी भी एक बड़ा बढ़िया प्रतियोगिता था डे का पहला। तलुजे मस्कुर का आ जाए तो भाई बहुत बढ़िया, देखिए बड़े बड़े कार्य वहां पर हैं, बड़े बड़े आयोजक हैं और खिलाड़ी भी बहुत है, टैलेंट भी है। वाइड से देखिए स्टार रन आता हुआ, और जहां पर देखिए 8 से 9 टूर्नामेंट, इस साल थोड़ा सा कम टूर्नामेंट रहा, और कारण ना देखिए आपको पता रहेगा नगर पालिका देखिए, जिला परिषद देखिए, जिसके कारण बहुत सारा प्रतियोगिता हुआ, अभी भी बहुत सारा प्रतियोगिता, लेकिन इसके साथ साथ देखिए हल्दी शादी की रस्म का समय आ चुका है। आने वाला देखिए सीजन बहुत बड़ा रहेगा। रनों की बात करेंगे, रन देखिए पहुंचा है 40 रन, बहुत सारी चीजें लेकर जाना पड़ रहा है, और खास करके पहली इनिंग में ये बातें कर लेते, लेकिन जब सेकेंड इनिंग की बात आती है, हाँ बॉलर रन साहिल चौधरी देखिए, और उनके साथ है दिनेश है। इस बार भी देखिए जगह बनाए थे, कंट्रोल नहीं था यहाँ पर, और शॉर्ट कवर पर देखिए अच्छा कैच लिया, और क्या कमाल का देखिए यहाँ पर सिद्धेश्वर तलुजे मस्कुर टीम अपना पकड़ बनाते हुए। का एंजॉय ले रहे हैं और टीम को देखिए शुभकामना दे रहे हैं। नहीं होना चाहिए जब टीम खेलती है गांव की, देखिए यही तो बात बताया, गांव का ममता, और आपको दिखाना होगा क्षमता, और वो तो आज दिखाए अच्छे, लेकिन 8 बल्लेबाज आउट हुए थे, अगर यहाँ कैच ले लेते फिर ऑल आउट का खतरा बन सकता था भाई। चलिए कामयाब ज्यादा पाटिल देखिए बात करेंगे, हमारे श्री छत्रपति ट्रॉफी देखिए बात करेंगे, कमलाकर शेठ की टूर्नामेंट में बहुत अच्छी मेहनत रहती है, और सभी की देखिए बात करेंगे। ये बात बताएं, जब कोई टीम खेलती है ना मैदान पर, ग्रामीण पूरी गांव देखिए टीवी पर जुड़े रहते हैं, मैदान पर जुड़े रहते हैं, लेकिन अब देखिए बात करेंगे सीतेश तुरमाले टीम, अब तो चाहेंगे भाई, भलाई विकेट 8 गिरे हैं, लेकिन 2 गेंद पर कम से कम एक बड़ा हिट लगाकर एक फाइटिंग टोटल। हाँ ये चलिए, कम से कम एक बड़ा हिट है, कहते ना भूखा शेर हमला करता है, और जख्मी शेर तबाही 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 तबाही। भूखा शेर हमला करता है, जख्मी शेर तबाही मचाता है। एक गेंद बचा है, 8 बल्लेबाज आउट हैं, छक्का आता हुआ, जिंदा रहने के लिए तेरी कसम, और एक मुलाकात जरूरी है सनम। अब तो डगआउट चाहेगा और एक छक्का है, लेकिन तलुजे मस्कुर चाहेंगे यहाँ से हम बच जाए, और इसलिए तो कहा जाता है मानस, जहां आप कुछ नहीं कर सकते हो ना, वहां एक चीज जरूर करे लाइफ में, वो है कोशिश। कोशिश कभी मत छोड़ना, चाहे बैटर हो चाहे बॉलर हो, आप कुछ नहीं कर सकते हो, वहां एक ही चीज करना, वो एक कोशिश। लेकिन देखिए आखिरी पर दोनों टीम का कोशिश जारी है भाई, लेकिन वक्त बताएगा कौन किस पे भारी है। तैयार गेंदबाज हैं, हाँ ये चलिए, कोशिश तो किया, हवा में रहा, वो क्या छूटा है यहाँ पर, दूसरे के लिए भागे हैं तो कंप्लीट है, और अच्छा फाइटिंग टोटल जो बात हमने बता रहे थे, 2 रन यहाँ पर कंप्लीट है। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 49 49 धावा। अभी देखिए 50 का टारगेट है। माइंडसेट हमेशा ऐसा होना चाहिए, जो आता है मैं वो कर लूंगा, जो आता नहीं मैं वो सीख लूंगा। चलेंगे यहाँ पर समीर सर के पास 50 का टार्गेट। टॉस आपण इथे करतोय, अनंतदादांना विनंती आहे की आपण हा टॉस करावा। अनंतदादा पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ असते आपण टॉस करावा नेक्स्ट मॅचचा, आणि खरं तर अनेक चर्चा समालोचन कक्षातून होत असतात। आज अनंतदादा स्वतः खरं तरी इच्छा मला कैरेच्या स्पर्धेमध्येच होती,
कैरे ही सासूरवाडी आहे दादांची. बाबूशा माईक मिळेल मला. टॉस जिंकलाय. अनंत दादांना थोडं मी थांबवतोय ते, कारण या सर्व चर्चा घडत असताना त्यांच्याशी थोडा आपण संवाद साधूया. दादा, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. फार महत्त्वाचे आहे, कारण शेवटी लोकशाहीचा सर्वात मोठा सण आपण साजरा केला. त्यातून पनवेल पंचायत समिती तुमच्या या गणातून खरं तर तुमच्या सौभाग्यवती अस्मिताताई यांची निवड लोकांनी केली. लोकनियुक्त पंचायत समितीच्या त्या सदस्य झाल्या, त्याबद्दल अभिनंदन. अनेक गोष्टींच्या चर्चा होत आहेत, खास करून क्रिकेटच्या बाबतीत. पुढच्या वर्षी थार येणार आहे प्रेक्षकांसाठी असं चालू आहे. मर्सिडीज बुक केले असंही आमच्या कानावरती आलंय. तर या सर्व चर्चा ज्या आहेत त्या आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, की जेणेकरून आम्हालाही सर्वांना कळेल की एक्झॅक्टली काय तुमच्या डोक्यात सध्या चालू आहे. नक्कीच. एक क्रीडा क्षेत्राला तरुण मुलांना एक वाव मिळावा, एक चांगली संधी मिळावी, एक चांगला व्यासपीठ मिळावा. एखाद्या व्यक्तीला एखादा चांगला व्यासपीठ मिळाला की त्या व्यक्तीची भरभराटी व्हायला. हॅलो, हा मनामध्ये उद्देश ठेवून आम्ही एक चांगला व्यासपीठ क्रीडा क्षेत्रामध्ये या तरुण मुलांना आम्ही तिथे बनवून दिलेलं आहे. आणि त्या मॅचीमधलं मला स्वतःला काही कळत नाही. सर्वांच्या आग्रह खातर मनामध्ये आलं की मॅची मस्तपैकी ठेवूया, एक सुंदर व्यासपीठ बनवून एक तरुण मुलांना द्यावं, या उद्देशाने तरुण मुलावर चांगली घडावीत या उद्देशाने फक्त आम्ही त्या मॅची या त्या ठिकाणी घडवून आणलेल्या आहेत. आणि तुम्ही विचारलात पुढे काय असेल, तर नक्कीच पुढल्या वर्षी आमच्या सौभाग्यवती सभापती बसल्यानंतर पुढल्या वर्षी थार गाडी आणि मालिकावीरला मर्सिडीज गाडी असणार, हा आमचा शब्द आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की क्रिकेटच्या बाबतीत मला जास्त ज्ञान नाही, परंतु तुमचं खरं क्षेत्र आहे जे आम्ही आजीवली येथे सप्ताह पाहतो. बरोबर बरोबर. त्या सप्ताहाच्या आयोजनाबद्दल आणि या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? तसं म्हटलं तर आयोजन जे आपण मनापासून कोणतीही गोष्ट करतो, मनापासून केलेली गोष्ट फलरूप ठरते, लक्षात घ्या. आता तुम्ही एक विचार कराल की आमचा श्री ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ आजिवली पनवेल परिसर आयोजित अखंड 108 लोकांपासून तो बनलेला मंडळ, आणि त्या मंडळापासून गेली 15 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह आजिवली ग्राउंडवर होत असतो. आणि आता तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राबाहेर तो सप्त्याचं नाव गाजत आहे आणि गाजतोय आणि पुढेही गाजत राहणार. त्याच उद्देशाने आता ह्या आमच्या मॅचिंगची पर्व चालू झालेलं आहे. पहिला पर्व सुंदर असं झालेलं आहे आणि त्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्राबाहेर सुद्धा या मॅचिंगचं नाव गाजलेलं आहे, तसंच सप्त्याप्रमाणे चालू झालेलं आहे. धन्यवाद. खूप आभार. ज्या अनेक चर्चा होता त्या चर्चांना मला असं वाटतंय सपशेल सांगून दिलंय की पुढच्या वर्षी ISPL एवढी मोठी कार देऊ शकते, तर अनंतदा पाटील सज्ज आहेत मर्सिडीज कार घेऊन, हे लक्षात ठेवा. आणि प्रेक्षकांसाठी असेल थार कार. धन्यवाद. आणि विदाऊट डोनेशन. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय चांगल्या चर्चा या ठिकाणी झालेल्या आहेत. बऱ्याचशी माहिती अगदी सगळ्या क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचलेली आहे. आणि मात्र आपले आता अनंत पाटील साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणून आपल्याला प्रस्थान करताना पाहायला मिळतील. यापेक्षा आणखी काय असायला हवं खेळाडूंसाठी. ज्या अनंतदादा पाटील यांनी म्हटलं की एखाद्या चांगल्या खेळाडूला तुम्ही प्लॅटफॉर्म सेट करून दिला की त्याची भरभराटी होते. आणि तो सर्वात मोठा प्लॅटफॉर्म पुढच्या वर्षी कसळखंड नगरीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. सभापती चषकाच्या निमित्ताने शुभेच्छा दादांना आणि सर्वांना देखील त्यांच्या समेत उपस्थित. 5 ओव्हरमध्ये श्री सिद्धेश्वर तलोजे मजकूर या संघाला धाबा करायचे त्या 50. 10ची सरासरी. सलामीची जोडी भूषण पाटील आणि विलास पाटील. बादची आतमधली कडा घेऊन बॉल मागे आलाय. 2 धावा नाही, एकच. आदरणीय अनंतदा पाटील यांचे मनापासून आभार. मानस मनोरे लकी आहे खरं तर. प्रेक्षकांसाठी नशीबवान ठरला तर थार कार मिळेल. आणि
खेळाडूंना मेहनत करावी लागेल मर्सिडीज साठी. क्या बात आहे, वेगवान चेंडू. पहा ISPL मध्ये पॉशे कार दिली ज्याची बेस प्राइस आहे 2.5 कोटी. मर्सिडीज सोपं काम आहे का? रेकॉर्ड ब्रेक कामगिरी होऊन जाईल आणि तिच्यासाठी सज्जरा असंच खरं तर सांगितलं प्रत्येकाला आनंददादा पाटील यांनी. आयोजकांना देखील त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. पहिली धाव फलकावर गोलंदाजी करतोय. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा कारण अपेक्षित होतं की 12 पर्यंत हा सामना होईल. GB ट्रॉफी आणखी एक धाव मात्र जोडली जाते. सिद्धेश्वर तलोजे मजकूर त्यांच्या विरोधात शिवतेज तुरमालेचे आमचे दोन धावा धाव फलकावर. क्या बात आहे, गोलंदाजाने फसवलंय फलंदाजाला परंतु ते झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस, झेल सुटलाय आणि 3 धावा इथे जोड धाव फलकावर. सेकंड राऊंडचा देखील टॉस संपन्न झालाय. VRCC वडवली माफी असावी, वडवली विरोधात मोठे भिंगार असा सामना होईल पुढचा. फुल टॉस, पॉवर प्लेचं षटक चालू आहे. फील्डला क्लिअर केले, बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार. सात धावा. हलक्या हाताने दिशा द्यायची होती. बॉल गली रिजन मध्ये आलाय, कोणतीही धाव मिळणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली ती बिनबाद 7. आता विजयासाठी 4 ओव्हर 43 धावसंख्येची गरज आहे. 4 ओव्हर मध्ये 43. सात धावा धाव फलकावरती. ते एकत्रित येऊ नका, मॅच चालू ठेवा. थोडं स्लो झालो आपण मागच्या मॅच पासून. चला, कारण या मॅचला खूपच वेळ झालाय. मागच्या मॅच मध्ये देखील सेकंड इनिंगला VRCC शिवाजीनगर तुम्हाला देखील अगोदरच आम्ही तंबी देतोय आयोजकांच्या मार्फत, कारण तुम्ही स्वतः काउंट करा की तुम्ही किती वेळ घेतला सेकंड इनिंग साठी. हे सर्व करण्यामागचं कारण का? नाईट क्रिकेट आहे, डे नाही. नवीन गोलंदाज कल्पेश गायकर, एकदम उंचपुरा गोलंदाज. एखाद्या गोलंदाजाला हवी असलेली देहबोली, शरीर यष्टी ही कल्पेश गायकरकडे. जणू काय विकी भोईर गोलंदाजीसाठी आलाय. 7 धावा धाव फलकावर. सिद्धेश्वर तलोजे मजकूर, टार्गेट आहे 50चं. लोअर फुलटॉस, बॉल ऑन साइडला वळवलाय. लॉंगॉनच्या दिशेने हा स्ट्रोक मिसफिल्ड झाली आणि आता 2 धावा मिळतील. आयोजक मंडळी मस्तपैकी चायची चुस्की घेत असताना गरजेचं आहे. धुलीवंदन असून देखील तुम्ही या क्रीडांगणावरती होतात दिवसभर. 5 वाजता मॅच चालू केले आणि पुढचे 4 ते 5 दिवस या स्पर्धेचं आयोजन आहे. आणि आयोजनानंतर गोवा ट्रिप देखील आहे. स्पर्धेच्या निमित्ताने अनंता शेठ पाटील साहेबांनी केली. नशीबवान प्रेक्षकाला मिळेल, सीमारेषेच्या बाहेर झेल पकडणाऱ्या प्रेक्षकाला नशीब त्याचं चांगलं असेल तर त्याला थार कार मिळेल. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी ती मर्सिडीज कार. पिकअप शॉट,
असेच खेळत राहा. बॉल जाईल सीमारेषा पार. फलंदाज भूषण पाटीलच्या बॅट मधून षटकार साधावा. सोळा धावा झाल्यात. या षटकाराने भूषण पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. खर तर तलोजे मजकूर म्हटल्यानंतर कामेश पाटील. 16 धावा. बॅटची कडा फ्लाय स्लिपला. चांगला झेल. मोठा धक्का सिद्धेश्वर तलोजे मजकूर संघाला. भूषण पाटील बाद झालाय 16 वरती. हा पहिला धक्का. नितेश गायकरने मात्र आज झेल पकडलाय. 16 वरती पहिला धक्का दिलाय गोलंदाज कल्पेश गायकरने. वेगवान गोलंदाज आपल्या उंचीचा फायदा उचलत असताना सिक्स्टीन लॉस ऑफ 1. जीबी ट्रॉफीचं हे दमदार असं आयोजन आणि सर्व आयोजक मंडळी. पहिला राऊंड समाप्त झाला की आयोजक मंडळींचं थोडं टेन्शन दूर होतं. दूर कारण संघ आले पाहिजे वेळेत. मॅचेस चालू झाल्या पाहिजेत. एकदा फर्स्ट राऊंड कंप्लीट झाला की मानस मनोरे सर आयोजकांना थोडा हायस वाटतं. 16 धावा. नवीन फलंदाज अमर आले आले आक्रमण केलंय. बॉल जाईल मिड विकेट सीमारेषा पार. अमर पाटीलच्या बॅट मधून तलोजे मजकूर साठी चौकार. धावसंख्या ते 20. 50चा पाठलाग चालू आहे. यस मोठे भिंगारचे पाठीराखे इथे आलेत. अप्पा आपलं स्वागत आहे. या जीबी ट्रॉफी मध्ये आपलं भव्य स्वागत. बॉल सीमारेषा पार. धनेंद्रची जय जयकार. षटकार. तलोजे मजकूर संघाच्या 50चा पाठला करत असताना 2 ओव्हरमध्ये 26. आता 18 बॉल 24 करायचे आहेत. 18 चेंडू 24 धावांची गरज. जीबी ट्रॉफीचा आज उद्घाटन सोहळा पार पडला. 12 संघ स्पर्धेत खेळतायत आणि आता 12 उलटून गेलेले आहेत. 12 वाजून 4 आणि फर्स्ट राऊंड मात्र कंप्लीट होईल. यानंतरच्या सर्व मॅचेस 4-4 ओव्हरच्या असतील. शेवटची मॅच किती ते आयोजकांना नक्कीच सांगा. परंतु पहिल्या सेकंड राऊंडच्या 2 मॅचेस 4-4 ओव्हरच्या होतील. 2 मॅचेस जिंकल्या त्या घोडीलदेव कसलखंड संघाने. चला बाद चालू ठेवा. जास्त वेळ घेऊ नका. शिवतेश तुरमाळे श्री सिद्धेश्वर तलोजे मजकूर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. धनेंद्र पाटीलने 2 मोठे फटके खेचले. एक चौकार एक षटकार. त्या जोरावरती 26 झाल्यात. साहिल प्लेड ऑन. बॅटची कडा घेतली. त्यानंतर स्टँड वरती बॉल अदलला. दुसरा धक्का तलोजे मजकूर संघाला.
वेळेच्या बाबतीत जसं फिल्डिंग टीमने सहकार्य करणं गरजेचं आहे, तसंच मी बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील विनंती आणि सूचना करतोय की आपण आपला बॅटर तयारीत ठेवा, थोडे झटपट पटापट आतमध्ये या. सन्माननीय विनायक पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय विनायकजी पाटील साहेबांचं करतोय मनपूर्वक स्वागत GB ट्रॉफी 2026 मध्ये. साहिल चौधरी पहिल्याच बॉलवरती त्याने मोठा धक्का दिलाय, सलामीवीर फलंदाजाला बाद केला. आता महेंद्र पाटील मैदानात 17 चेंडूंमध्ये धावा करायचे, त्या 24 विजयासाठी. वेगवान चेंडू परंतु लाईन मिस करतोय, व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपात. 27 धावा झाल्या, 23 धावांची गरज. DJ मास्टरचं देखील विशेष कौतुक. धुलीवंदन मध्ये सर्व नाचलेत आणि आता रेट्रो सॉन्ग प्रत्येकाला आवडतात. आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, वेगाने धावत येण्याचा प्रयत्न परंतु नाही. 2 धावा. धावा चालू ठेवाव्या लागतील श्री सिद्धेश्वर तलोजे मजकूर संघाला. धावा अगदी चालत राहिल्या तर 50 टार्गेट मोठं नाहीये, 29 झाल्यात. परंतु जर का एखादं षटक कमी धावसंख्येचं आलं तर लगेच दबाव शिफ्ट होईल. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग आणि छोट्या लक्ष्याचा पाठलाग, त्याहीपेक्षा मधली धावसंख्या असते ती कधी कधी त्रास देते. 29. आय थिंक बॅटला लागलाय, पाहूया पंचांचा निर्णय काय तो. यस, बॅटने या धावा. सिंगल रन, सिंगलने स्कोर झालाय तो मात्र 30 धावा धावफलकावर, 2 विकेट. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बाबू शाह सर, प्रचंड मेहनत घेणारा माणूस आहे. आपल्या खरोखरच प्रत्येकाने जे समालोचक आहेत त्यांनी बाबू शाह सारखी मेहनत घेतली तर तेही पोहोचतील चांगल्या चांगल्या ठिकाणी. टॉपेज घेतले, विकेट किपरच्या हातात झेल, मोठा धक्का दिलाय. धनेंद्र पाटील मात्र इथे बाद झालाय, ज्याने चौकार षटकार मारला होता. आणि आता इक्वेशन 30 झाल्यात, विजयासाठी 20 पाहिजेत. वरती आहेत आणि आता उर्वरित चेंडू बाकी आहेत ते 14 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. नवीन फलंदाज जितू पाटील श्री सिद्धेश्वर तलोजे मजकूर संघाकडून. 14 चेंडू, 20 धावांची गरज तलोजे मजकूर संघाला. बॅटवरती व्यवस्थित चेंडू आला नाही, स्वतः गोलंदाज आपल्याच फॉलो थ्रो मध्ये अडवतो आणि ते ओव्हर थ्रोची आणखी एक मिळेल. जितू जीव तोडून धावलाय, 3री साठी देखील पलटत होता परंतु नाही. हातातून चेंडू निसटला. सर्व काही लगानसारखं सध्या मैदानात चालू आहे. 2 धावा 32 झाल्यात आणि आता 13 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या 18. 13 चेंडू 18 धावांची गरज. ज्यांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय त्या सर्वांचे मनापासून आभार. कोणी सायकल दिले, कोणी ट्रॉफी दिले, कोणी या स्टेजची व्यवस्था केली. महेश दादा यांनी तर लाख रुपयाचं देणगीच मात्र दिले या स्पर्धेसाठी. 32 धावा 3 विकेट. 13 चेंडू 18 ची गरज. पा व्यवस्थित बॅट वरती चेंडू आला ना, एक्स्ट्रा कव्हरला जेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. दुसरी चोरले समोरून, आता 3री होईल, कदाचित 4थी देखील. डोळ्यासमोर होता हा चेंडू. विकेट किपरच्या दिशेने थ्रो. जितू पाटील जीव तोडून धावला, त्याच्या साथीला महेंद्र पाटील. 4 धावा आले. एक्स्ट्रा कव्हरला झेल सुटला. थांबला असता व्यवस्थित, चेंडू जरी दिला असता तरी सुद्धा एकच झाली असती, परंतु तिथे 3 एक्स्ट्रा मिळाल्या. 3 ओव्हर मध्ये 36 झाल्यात. 12 बॉल 14 पाहिजेत. ड्रिंक्स ब्रेक, तोपर्यंत आपण जाऊया DJ मास्टर कडे.
मास्टर समा बांधत असताना, कारण मगाशी थोडी गर्दी होती, आता दर्दी आहेत. गर्दी अजूनही आहे परंतु दर्दी आहेत. क्रिकेट रसिक आपल्या गावचा खेळ पाहण्यासाठी मात्र उपस्थित झालेत. 12 बॉल विजयासाठी 14 करायचे आहेत. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना इथे रंगतोय. श्री सिद्धेश्वर तलोजे मजकूर, जो अगदी आपण पाहतोय सर्वांना पनवेल महानगरपालिकेतील तलोजे मजकूर, आणि दुसऱ्या बाजूला तुरमाळे. याच विभागात जास्त काही अंतर नाही. 12 बॉल 14. बॅटची आतमधली कडा घेतले. एक गोष्ट नक्की केले तलोजे मजकूर संघाने की धावा थांबून दिल्या नाहीत. स्कोर कार्ड स्टिकी ठेवलाय. काही असू दे, विकेट गेल्या असल्या, सिंगल डबल जरी घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय, आणि हे फार महत्वाचं आहे या क्रीडांगणावरती. पहिल्या 2 मॅचेस मध्ये 50च्या 40च्या वरती धावाच नव्हत्या. तिसऱ्या मॅच मध्ये त्या आल्या धावा. 65 झाल्या होत्या. 66चं टार्गेट, आणि ही 4थी मॅच चालू आहे. टार्गेट 50चं आहे. स्विच मारण्याचा प्रयत्न. जितू पाटीलचा निर्धाव चेंडू. 10 बॉल आता विजयासाठी 13. सामना समाप्त झालेला नाहीये. महत्वाचं षटक टाकतोय गोलंदाज अथर्व जाधव. विघ्नेशजी पाटील, विकासजी आरिवले, आमचे महेशजी सांगतायत की आता तुम्हाला चहा घ्यावा लागेल. थंडावलेले आहेत तुम्ही, थोडे एनर्जी पाहिजे आता. नाही, चहा अशी गोष्ट आहे की चहाची वेळ नसते परंतु वेळेला चहा पाहिजे. 10 चेंडू विजयासाठी दावा करायचे तर 13. शॉर्ट पिच बॉल हॅमर केला अक्षरशः. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचला. आता चांगली फिल्डिंग आहे. फेक झाले. कदाचित पुन्हा ओव्हर थ्रो. हातातून चेंडू निसटला. हा थ्रो कुठला होता, परंतु 3 धावा. खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये करत असताना शिवतेज तुरमाळे संघ. आतापर्यंत फिल्डिंग मध्येच तुरमाळे संघाने 6 ते 7 धावा एक्स्ट्रा दिल्यात. 9 चेंडू विजयासाठी 10. जितू पाटील एवढा जीव तोडून धावलाय महेंद्रच्या साथीनं, खरोखरच कौतुक करायला पाहिजे. 9 चेंडू 10ची गरज. अथर्व जाधव, प्रयत्न त्याचे चालू आहेत. मुभा तो देत नाहीये फलंदाजांना. मोठे खेळ. पुन्हा आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक दूर वरती आहेत. महेंद्रने दुसरीचा कॉल केलाय, आणि दुसरी धाव घेताना आता मात्र महेंद्र पाटील धावचित बाद झालाय. तर इक्वेशन असेल 8 बॉल 9ची गरज. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो ऋषिकेश पाटील. 8 चेंडू आणि आता विजयासाठी 9 धावा. मगाशीच मी म्हटलं की गोलंदाज अथर्व जाधव कोणतीही मुभा देत नाहीये मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु फिल्डिंग मध्ये होणारा मिस्टेक्स ने तोही थोडा कासावीस झालाय. 8 चेंडू 9ची गरज. कंपल्सरी चेसिंग. हो, वेगवान चेंडू. चांगल्या लाईनने बॉलिंग करत असताना आता 7 बॉल विजयासाठी 9 पाहिजेत. मॅच ऑन, गेम ऑन. दोन्ही बाजूने त्या 4 धावा, मगाच्या 2 धावा, 6-7 ज्या धावा दिल्यात एक्स्ट्रा त्या कदाचित त्रास देऊ शकतात. पाहूया काय घडेल. 7 चेंडू 9ची गरज. खोला टाकलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ढकललाय. आता चांगली फिल्डिंग, कोणती मिस्टेक करत नाहीये. थ्रोच केला नाही. आता धावत आलाय बॉलर एंडच्या दिशेने. याला म्हणतात जेव्हा दुधाने तोंड पोळतं माणसाचं तेव्हा ताकही फुंकून पेतो. तशीच परिस्थिती फिल्डिंग करणाऱ्या टीमची. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 42. आणि आता सिद्धेश्वर तलोजे मजकूर संघाला विजयासाठी 6 बॉल 8 करायचे. एकत्रित येऊ नका, लगेचच मॅच चालू करा. यानंतर मॅच असेल मोठे भिंगार, आणि त्यांच्या विरोधात मात्र 2 हात करेल श्री चेरोबा क्रिकेट संघ वडवली. दोन्ही टीम तयारीत राहा. मॅच 4 ओव्हरची असेल. चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर.
विजयी नाणेफेक ज्या संघाने जिंकले, जो निर्णय असेल तो त्वरित अंमलात आणा. ही मॅच समाप्त झाल्यानंतर वडवली आणि त्यांच्या विरोधात मोठे भिंगार. 6 बॉल 8 पाहिजेत. चला, एकत्रित येऊ नका, मॅच चालू ठेवा. क्रुशल सिच्युएशन आहे. आयोजकांना कोणता मोठा निर्णय घ्यायला भाग पाडू नका, जेणेकरून पेनल्टी मिळू शकते. 6 बॉल 8. तुरमाळे, शिवतेश तुरमाळे चांगलं षटक टाकलं. चौथं अथर्वने. साहिल चौधरीने देखील चांगली गोलंदाजी केली. आता पाहूया धावांचा पाठलाग कसा होईल. 6 बॉल 8. फिल्डिंग मध्ये बरेचसे फेरबदल. वारदोलीचा फिल्डर चालला आता शेडुंगला, शेडुंगचा फिल्डर चाललाय तो कोनला, कोनचा जाईल अजिवलीला आणि शेवटी मॅच चालू. 6 बॉल 8 ची गरज. गोलंदाजीसाठी आलाय आयुष. हो, पहिलाच बॉल गॅप द्या, फटका खेचलाय. पाक क्षेत्ररक्षक बरोबर सेट केला होता आणि इथे झालं मिस्टेक, रन आउट. फलंदाज बाद होईल जितू पाटील आणि आता 5 बॉल विजयासाठी 7. आयुषने चांगली गोलंदाजी इथे चालू आहे. 5 टाळ्यांचा कडकडाट हळूसा होईना परंतु कानावरती ऐकू येतोय. महत्वाचे फलंदाज तलोजे मजकूरचे बाद झालेले आहेत. आता जबाबदारी आहे ऋषिकेश पाटील वरती आणि नवीन फलंदाज आहे सोहम पाटील. 4 चेंडू आणि विजयासाठी धावा करायचे ते 8, विजयासाठी 7 करायचे 4 बॉल मध्ये. महत्वाचा सामना, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. हो, डाऊन द ग्राउंड मारलाय, चांगला फटका. क्षेत्ररक्षक थोडा दूर, बॉल पाठवलाय सीमारेषा पार. सोहम पाटीलच्या बॅट मधून तलोजे मजकूर साठी चौकार. महत्वाच्या क्षणी तलोजे मजकूर साठी हा चौकार येतोय. तरीही चौकाराने सामना फिनिश झालेला नाहीये. 3 चेंडू आणि आता विजयासाठी दावा करायचे त्या 3. चेंडू आणि आता विजयासाठी दावा करायचे त्या 3. 50चा पाठलाग करत असताना धावा संख्या झाली ती 47. 3 बॉल 3 करायचे. कंपल्सरी चेसिंग. महत्वाचा चेंडू पुन्हा समोर खेचलाय. लॉंग ऑनला फिल्डर थेट त्याच्या हातामध्ये बॉल. कहाणी में ट्विस्ट. सामना समाप्त झालेला नाहीये. जीबी ट्रॉफी आहे, एकतर्फी सामने होतील असं नाहीये. बॉल पकडला, कॅच पकडली लॉंग ऑनला. आता 2 चेंडू विजयासाठी 3, त्या पण कंपल्सरी. जबरदस्त सामना रंगतोय. प्रेक्षकांना हवा असलेला सामना जीबी ट्रॉफी मध्ये. श्री सिद्धेश्वर तलोजे मजकूर आणि त्यांच्या विरोधात शिवतेश तुरमाळे. 2 चेंडूंमध्ये आता दावा करायचे त्या 3 बॉल 3चं इक्वेशन होतं. सोहम पाटीलने या अगोदरच्या चेंडूवरती चौकार मारला होता परंतु तो बाद झाला. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय जतीन पाटील. 2 बॉल 3. सर्वजण आता उभे राहिलेत आपापल्या जागेवरती. कोण विजयी होणार हा सामना. अनेकांचे प्रेडिक्शन लागलं असेल की तलोजे मजकूर की मात्र तुरमाळे, कोण विजयी होईल. परंतु कंपल्सरी 2 बॉल मध्ये 2 चेंडूंमध्ये 3 धावा कराव्यास लागतील. हो, ड्राईव्ह केलाय पुन्हा वाडीश लॉंगॉनला.
आता मिस्टेक नाही, थ्रो तो विकेट किपरच्या दिशेने परफेक्ट. आता थ्रो. या अगोदर बऱ्याच चुका केल्या असतील तुरमाळेने, परंतु आता नाही. लॉंगॉनच्या फिल्डरने चांगला अचूक थ्रो केला संकेतने. आता एक चेंडू विजयासाठी 2ची गरज. जबरदस्त सामना, हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना. पहिल्या फेरीतील हा सामना थोडी एकतर्फ्या मॅचेस होत होत्या, मजा येत नव्हती, परंतु या मॅचने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. दोन्ही संघाने मनं जिंकलीत. जीबी ट्रॉफी जिंकलेली आहे पहिल्याच रात्रीमध्ये. एक चेंडू विजयासाठी, एका धावेची गरज. कंपल्सरी 1 रन घ्यावीच लागेल. कोण विजयी होईल? श्री सिद्धेश्वर तलोजे मजकूर की मात्र शिवतेश तुरमाले? सर्वांच्या नजरा या क्रीडांगणाभोवती. प्रेक्षक आवडीने वाट पाहतायत की सामन्यात विजयी कोण होईल. क्रिकेट जिंकलाय, जीबी ट्रॉफी जिंकले, कारण सिच्युएशन आले, परिस्थिती आले. 1 बॉल 1. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाज. 1 चेंडू 1ची गरज. मिस झाला बॅटर. एका धावेने शिवतेश तुरमाले विजयी झालाय. अभिनंदन. व्हॉट अ ग्रेट मॅच. कमालीचा हा सामना रंगला आणि ते विजयी झालाय शिवतेज तुरमाले हा संघ. अभिनंदन. हार्ड लक.